नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मटर करंजी कशी बनवायची ती सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला अतिउत्तम अशी लागणारी ही मटर करंजी नक्की बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण एक स्टीलचं मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेऊया, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेऊया. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जरी वापरला तरीही चालेल. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मोहन टाकूया. मोहन हे आवर्जून टाका, त्याने तुमच्या करंज्या खूप ठिसूर अशा येतात. त्या मोहनाला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि सर्व पीठ व्यवस्थित मळून घेऊया. तुम्ही जेव्हा बी करंजी बनवशाल त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतके डाळीचं पीठ हे आवर्जून घाला. त्याने करंज्या खूपच ठिसूर येतात आणि खायला पण चविष्ट अशा लागतात. आपलं सर्व पीठ व्यवस्थित मळून झालं त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भिजून देऊया. हिरवा वाटाणा घेतला आहे. एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा, जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या याचं वाटण करून घेऊया. वाटण करून झाल्यानंतर हे बघा, मी 1 वाटी इतकं ओलं खोबरं बारीक असं किसून घेतलं आहे. तुम्ही जेव्हा बी मटर करंजी बनवशाल तेव्हा ओलं खोबरंच घ्या, त्याच्या करंज्या छान लागतात खायला. त्याला या पद्धतीने दळून घेऊया. दळून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. जिरं घालूया, हिंग पावडर घालूया. जे बी वाटण करून घेतले ते सर्व वाटण घालून घेऊया. मिरचीला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकूया, धनपूड टाकूया. मिक्स करून झाल्यानंतर जे बी खोबरं दळून घेतले ते सर्व खोबरं टाकून व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आवर्जून जास्त घाला. तुम्ही जेव्हा बी मटर करंजीचं सारण बनवशाल तेव्हा त्याने ही करंजी खायला चविष्ट अशी लागते. तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जे बी आपण हिरवा वाटाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले ते सर्व घालून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करून त्यावरती झाकण ठेवूया आणि हिरवा वाटाणा शिजून घेऊया. हे बघा, आपण 5 ते 7 मिनटं हिरवा वाटाणा आपला व्यवस्थित शिजून घेतला आहे. त्याच्यावरती झाकण काढलं आहे. आपला वाटाणा किती व्यवस्थित शिजला आहे हे बघा, मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने शिजून घ्या. शिजून झाल्यानंतर एक स्मॅशर घेतलं आहे. स्मॅशरच्या साहाय्याने जो बी वाटाणा आपण शिजून घेतला आहे, सारण तयार करून घेतले, त्या पद्धतीने सर्व वाटाणा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये जरी दळून घेतला थोडा जाडसर तरीही चालेल. या पद्धतीने स्मॅश करून घेतला आहे मी सर्व हिरवा वाटाणा. पुन्हा एकदा गॅस चालू करून घेऊया आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊया. मिश्रण परतल्यानंतर थंड करून घेऊया. एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलं, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने त्याला व्यवस्थित मोहन टाकून पुन्हा एकदा मळून घ्या. एक पोळपट घेतला आहे. पोळपटवर आता आपण कणकेचा छोटासा गोळा घेऊया. पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मळून घेऊया. त्याची आपल्याला पारी लाटून घ्यायची. पारी लाटताना जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम अशी पारी लाटा. जास्त पातळ लाटली तर ती फाटू शकते आणि जास्त जाड जर केली तर ती एकदम कडक होऊ शकते. या पद्धतीने लाटून घ्या. लाटून झाल्यानंतर एकीकडे आपलं सारण पण व्यवस्थित थंड झालं आहे. आता आपण एक करंजीचा साचा घेतला आहे. त्याच्यावरती आता आपण ही पारी ठेवून देऊया आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व सारण या पद्धतीने व्यवस्थित भरून घेऊया. या करंज्या तुम्ही तांब्यावर पण करू शकता. तांब्यावरच्या करंज्या तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेला आहे व्हिडिओ, त्या पद्धतीने तुम्ही तयारी करून करंज्या बनवू शकता. एका बाजूने व्यवस्थित सगळीकडे पाणी लावून घेऊया. पारीला उलट करून घेऊया. तिला व्यवस्थित दाबून घेऊया. दाबून झाल्यानंतर साचा बंद करूया. बंद झाल्यानंतर हलका हलका दाबा. जे बी आपलं पारीचं मिश्रण उरलेले ते सर्व काढून घेऊया. आता आपण साचा ओपन करूया. हे बघा, आपली करंजी किती व्यवस्थित तयार झाली, तुम्ही बघू शकता. सर्व करंज्या आपल्या याच पद्धतीने तयार करून झाल्या. करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करंजी आपण तळण्यासाठी टाकूया. एका बाजूने तळून झाल्यानंतर दुसरी पण बाजू व्यवस्थित उलट करून तळून घेऊया. अगदी झटपट होणाऱ्या करंज्या आज मी तुम्हाला दाखवल्या. नक्की या पद्धतीने बनवून बघा. तुम्ही मुलांच्या छोट्या रेसिपीसाठी या पद्धतीने करंज्या बनवून द्या. नक्की ते आवडीने खाऊन येतील. आपल्या सर्व करंज्या तळून झाल्या, त्यांना आता आपण काढून घेऊया. गरमागरम करंज्या तयार झाल्या आहे. नक्की या पद्धतीने हे वाटाणा करंजी बनवून बघा. लहान मोठे सगळे आवर्जून खातील या पद्धतीने करंज्या बनवल्या तर. अगदी झटपट होणाऱ्या करंज्या आहे. कमी साहित्यात कमी वेळेत ह्या करंज्या तयार होऊ शकता. या करंज्या तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणाऱ्या मटर करंज्या तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.